नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यापासून नाश्ता बनवणार आहोत. तर इकडे मी 1 वाटी मुरमुरे घेतलेत, व्यवस्थित चाळून घेतलेत. हे आता भांड्यात काढून घेते. इकडे भांडं घेतले. आता हे आपण असंच साईडला ठेवून घेऊ. इकडे हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर घेतली. आता बारीक व्यवस्थित कट करून घेऊ आपण. सर्व व्यवस्थित बारीक कट करून घेऊ. हे बघा, सर्व व्यवस्थित बारीक कट करून घेतलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आपण. आता बटाटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे. बघू शकता, सगळं पाणी काढून घेणार आहे मी आता बटाट्यातलं. बटाटा व्यवस्थित पिळून पाणी काढून घ्यायचं आहे. बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आता आपण साहित्य टाकून घेऊ. हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला, थोडासा मॅगी मसाला पण टाकते. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेतलंय. बेसन पीठ पण टाकून घेते. अर्धी वाटी घेतलंय. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 1 चमचा जिरं पण टाकून घेते. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण चपातींचं पीठ मळतो त्याच पद्धतीने व्यवस्थित घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. अजून आपण पाणी टाकलं नाही आहे. लागलं तर टाकणार, नाही तर होऊन जाईल आपलं बटाट्याच्या याच्यातच. बघू शकतात, पाण्याची गरज पण पडली नाही आपल्याला. हे बघा, पीठ तयार झालं आहे आपलं. आता नाश्ता पण बनवून घेऊ लगेच आपण. आज आपण नाश्ता बनवून घेऊ. हाताला थोडं तेल लावून घेते.
पद्धतीने आपल्याला टिक्क्या तयार करून घ्यायच्यात, बघू शकतात. ह्या बघा किती छान टिक्क्या तयार झाल्या आहेत. याच पद्धतीने आता बनवून घेते सर्व. या बघा सर्व टिक्क्या बनवून घेतल्या आहेत. आता गॅस चालू करून तावा ठेवून घेते. या बघा सर्व टिक्क्या बनवून घेतल्या आहेत मी, बघू शकता किती छान झाल्या आहेत. आणि इकडे तावा पण ठेवून घेतला आहे. तावा व्यवस्थित गरम करून घेऊ आपण. तावा पण व्यवस्थित गरम झाला आहे. तेल टाकून घेते. आता टिक्क्या टाकून घेऊ आपण. या बघा किती छान तळल्या गेल्या आहेत आपल्या टिक्क्या, बघू शकतात. पलटवून घेऊ आपण. एक बाजू व्यवस्थित तळली गेली. ह्या बघा आपल्या टिक्क्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत, बघू शकतात. काढून घेऊ आपण, बघू शकतात. आता काढून घेते सर्व. इकडे ताटली घेतली, ताटलीत काढून घेते मी आता. बघा किती छान तळले गेले आहेत. हा बघा आपला मुरमुऱ्यांपासून बनवलेला नाश्ता तयार आहे, बघू शकतात. खूपच क्रिस्पी झाला आहे. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.